काय नाव भाऊ तुमचं? हमीद भाई. गाव गाव नारखेडा. आता हे कोणतं क्षेत्र आहे? ये येवल्यातलं आहे. बरं प्रभाकर पाटील शिंदे यांची शेती पाहतो मी. बरं बरं. आता हे झाड मेलेलं होतं एकदम. हा हे पाय असं वर उचलून बघतो बघा. हा 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 एक मिनिट. हा त्याच्यानंतर हे झाड ते प्लेटिनम आणि डायमंड टाकल्यानंतर हे झाड 15 दिवसानंतर पुन्हा त्याला दुसरं कोंब फुटलं. काय टाकलं? प्लेटिनम आणि डायमंड हा ते टाकल्यानंतर 15 दिवसानं हे झाडाला खालून दुसरे नवीन कोंब फुटले. हे तुम्ही झाड नवीन लावलं असं? नाही, हे पहा तुम्ही खोड उकरून पहा. हा एकदम नवीन नवीन झाड तर असं येत नाही ना, त्याला फांदी राहते. हा ते पहा, ते आता दुसरं बी ते 2 झाड आहे ना तिकडे, हा. हे ते नवीन आहे पाहिजे समजा. हा पण आता हे झाड आहे पहा इथंच आहे हा खोड. हा 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 बरोबर याला बरोबर. पहा वाळून राहिले, याच्या शेंगा होत्या हा पण याला पुन्हा खालून फुटलं पाहिजे पहा. म्हणजे हे किती झाडात भरपूर प्रमाण होत होतं का असं? हे आता कमीत कमी या वावरात 30 झाडं अशी गेली होती. हा आता हे त्याच्यानंतर हा 3रा झाड आहे पहा इथं. हा बरोबर बरोबर. इथंही दिसतंय खरं हा, बोलताय. इथे बी खालून हा नवीन कोंब फुटलेलं आहे पहा. बरोबर बरोबर. हा झाड पूर्ण गेला हा. पण खालून पुन्हा दुसरा कोंब म्हणजे आला तुमचं त्याला. मरीचं जे प्रमाण होतं ते किती पट थांबलं असं म्हणणं आहे आता तुमचं? पूर्णपणे थांबून गेलेलं आहे. हा पहिल्यांदा अनुभव आहे का? हा पहिल्यांदा अनुभव, हा डाळिंबाचा अनुभव आहे हा पहिल्यांदा. हा डाळिंबामध्ये आमचे झाड मर रोगाला चालले होते ना, हा मग आम्ही हे औषध टाकल्यामुळे ते तिकडचा फायदा आमच्या इकडे लक्षात आला की यालाही तोच रोग असेल म्हणून. हा हा मग त्याच्यामुळे हे झाड, आता ते झाड अर्धवट गेलं होतं. हा आता ते झाडाला पुन्हा औषध टाकल्यामुळे ते लगेच हिरवं झालं, मोठं झाड आहे. हा 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 हे पाहिजे हे झाड. हा हे पाय एक बाजूचा अजून त्याची हीच आहे थोडी, हा बरोबर बरोबर बरोबर. हा, ही वीक बाजू आहे पहा. हा बरोबर. आणि हा झाड पूर्ण आता हा. लगेच त्याला शेंड पूर्ण फुटून गेलं. मग आता हे वाचलं का झाड? वाचलं ना पूर्ण हा झाड. मग असं किती टक्के प्रमाण होतं ना, आता किती टक्के वाचलं तुमचं? आता तर 100% वाचून गेलं, पण याचं प्रमाण कमीत कमी 10% झाडं अशी गेली होती. बरं, हे खरंय बोलता एकदम? एकदम खरं नाही बा, प्रत्यक्षात तुम्ही पहा नाही झाडं दिसते ना. मोबाईल नंबर तुमचा? 96 हा 65 हा 76 हा 95 हा 70. बरं, इतके लोक भारी भारी केमिकल वापरता आणि तुम्ही ते डाळिंबातही केमिकल वापरता का तुम्ही? मग आम्ही मग त्याच्या अगोदर भरपूर प्रयत्न करून पाहिले. मग थायमट टाकून पाहिलं आणि ट्राकोमा टाकून पाहिला. हा त्याच्यानं कुठलाच प्रकार आणखी 1-2 झाडं जाळ सुटले होते. बरं. पण मग हे औषध टाकल्यामुळे ते मेलेले बी झाडं अशीच यांची वाणी जिवंत झाले. हा त्याच्यामुळे शेवग्याला बी तोच प्रयोग केला. खुश आहे तुम्ही एकंदरीत? एकदम खुश आहे. आता मेलेलं झाड जिवंत झालं तर खुश राहणारच ना माणूस. बरं, बाकीच्या लोकांनाही सांगाल? बाकीचे लोक स्वतःही